आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। प्रदूषणाच्या विरोधात उद्या पंचगंगा काठावरची सगळीच गावं उद्या स्वयंस्फूर्तीने बंद पाळणार आहेत। त्याचबरोबर गेल्या 20-22 वर्षाचा जे हा पंचगंगा प्रदूषणाचा विषय आहे तो सध्या ऐरणीवर आलेला आहे। याचं कारण इतकंच आहे की गेल्या 20 वर्षामध्ये या प्रदूषणाचे दुष्परिणाम इथला पंचगंगा काठावरील नागरिक आणि शेतीला भोगावे लागत आहेत। आता ह्या प्रदूषणाचे चटके इथल्या जनतेनं भोगून झालेले आहेत आणि तरी प्रदूषण करणाऱ्या घटकांना याबाबत शेतकऱ्यांची किंवा इथल्या नागरिकांची अजिबात सहानुभूती नाही। या पंचगंगा प्रदूषणाला सर्वात जास्त जबाबदार असणारी इचलकरंजी महानगरपालिका असेल किंवा इचलकरंजीमधले प्रोसेस कारखाने असतील। या कारखान्याने आपलं जे रसायनयुक्त जे विषारी पाणी आहे ते नदीमध्ये सोडलेलं आहे आणि या नदीमध्ये पाणी सोडल्यामुळं इथल्या सगळ्या जीवजंतू बरोबरच इथं राहणारा पंचगंगा काठावरचा नागरिक सुद्धा सगळा याचा परिणाम भोगतोय। आपल्या देशात सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट हे शिरोळ तालुक्यात आहेत। प्रत्येक गावामध्ये साथीच्या आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात असतोय आणि पिण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना या पाण्याची कमतरता भासत आहे आणि या सगळ्याला कारणीभूत असणारी ही इंडस्ट्री आहे। या इंडस्ट्रीनं खरं तर या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी त्याने आपल्या शेतीसाठी जर वापरलं असतं तर हा प्रसंगच इथल्या लोकांच्यावर आलेला नसता। पण या पंचगंगेला स्वतः गटरगंगा समजून या लोकांनी या पंचगंगेमध्ये आपलं दूषित पाणी सगळं सोडलेलं आहे आणि ही इचलकरंजीची नगरपालिका मात्र चांगलं पाणी आपल्या कृष्णेचं इथून लांबून येऊन घेऊन जातात। माझी विनंती आहे, जर तुम्हाला प्रोसेसचं पाणी आणि तुमच्या मैलायुक्त पाणी जर पंचगंगेमध्ये सोडायचं तुम्हाला थांबवता येत नसेल तर तुम्ही इथलं कुरुंदवाडचं पाणी घेणारं ते बंद करा आणि तिथं तुम्ही टाकवड्याच्या ज्या काळा ओढा ज्या ठिकाणी तुमच्या पंचगंगा नदीमध्ये मिक्स होतोय त्या ठिकाणी तुम्ही इंटेकवेल बसवून तिथनं पाणी उपसान ते तुम्ही इचलकरंजी नागरिकांना द्या। म्हणजे ह्या प्रदूषणाचे चटके काय असतात ते इचलकरंजीतल्या नागरिकांना कळतील आणि मग इथं नागरिक कुठल्या दुष्परिणामांना सामोरे चालला याची जाणीव या लोकांना होईल। माझी या 11 गावातल्या सगळ्या जनतेला एक आव्हान आहे, उद्या तुम्ही बंद पाळलेला उत्स्फूर्तपणे बंद होईल, 100% सगळा बंद होईल। पण उद्या नुसता बंद पाळून हे होणार नाही तर तुम्ही सगळ्यांनी उद्या पंचगंगा काठावरील या प्रदूषणाला जबाबदार असणारा जो काळा ओढा आहे त्या काळा ओढा बंद करावा अशी आमची अपेक्षा आहे आणि प्रशासनाबरोबर 2 बैठका झाल्या तरी अजून त्यामध्ये या प्रशासनानं भूमिका घेतलेली नाही। उद्या एकतर काळा ओढ्यात येणारं पाणी बंद करावं, अन्यथा काळ्या ओढा घाण करणारे जे प्रदूषित घटक आहेत ते बंद करावेत। याच मागणीसाठी उद्याचं आपलं आंदोलन आहे। माझी नागरिकांना विनंती आहे, नुसतं गाव बंद करून तुम्ही थांबू नका तर सगळ्यांनी उद्या काळा ओढा टाकवडे वेश इथं दुपारी 12 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा। उद्या ह्या आंदोलनाचा शेवट असेल आणि उद्यापासून आपल्या पंचगंगेचं प्रदूषण मुक्त होण्यासाठी सुरुवात असेल। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।